नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. सणासुदीचे दिवस आहेत आणि घरोघरी साफसफाईचं काम चालू असेल किंवा चालू करणार असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ नक्कीच यूजफुल ठरेल. तांबे, पितळेची किंवा कोणत्याही धातूची भांडी साफ करणं म्हणजे मोठं टेन्शन असतं. पण आज मी तुमच्यासोबत एक सोपी ट्रिक शेअर करणार आहे. त्यासाठी आपण एक मॅजिक पावडर बनवणार आहोत आणि ही पावडर घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच बनते आणि एकदा बनवून ठेवलं की वर्ष 2 वर्ष आरामशीर टिकते. ज्यावेळी तुम्हाला भांडी घासायचे त्यावेळी फक्त या पावडरीमध्ये पाणी मिसळायचं आणि एका सेकंदात झाली आपली जादुई पेस्ट तयार. ही पेस्ट फक्त भांड्याला लावून ठेवायची आणि नंतर भांडी हलक्या हाताने धुवायची. भांडी अगदी नव्यासारखी चकाचक निघतात. याआधी घरगुती पदार्थ वापरून तांब्या, पितळेची भांडी कशी स्वच्छ करायची, त्याचप्रमाणे देव कसे स्वच्छ करायचे, घरच्या घरी भांड्यांना कलई कशी करायची याविषयीचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्याचप्रमाणे कोणत्याही धातूची भांडी चिकट आणि काळपट झालेली असतील, अगदी काळीकुट्ट झालेली असतील, त्याला डाग पडले असतील, ती भांडीसुद्धा अगदी नव्यासारखी चकाचक आणि लख्ख निघतात. हा रिझल्ट पाहण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. रिझल्ट तुम्हाला समोर दिसतोय पहा. स्टीलचं भांडंसुद्धा अगदी नव्यासारखं लख्ख झालेलं आहे. मी प्रत्येक धातूची भांडी घासून दाखवणार आहे. त्याचप्रमाणे चिकट, तेलकट, डाग पडलेली भांडी घासण्यासाठी त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ मिक्स करणार आहे आणि मग पुन्हा डाग पडलेली भांडीसुद्धा घासून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. माझ्याकडे हे फार जुने आणि फार खराब झालेले कलश आहेत तांब्याचे. त्याचप्रमाणे पितळेचाही कलश आहे. पितळेचा कलशसुद्धा अगदी काळाकुट्ट झालेला आहे आणि तांब्याचे कलशसुद्धा अशा प्रकारे त्याला मोठे मोठे डाग पडलेले आहेत. तांब्याचा कलर पूर्णपणे चेंज झाला, अगदी काळे कुट्ट झालेले आहेत आणि हे सर्व कलश आपण अगदी काही क्षणातच घासून दाखवणार आहे. हा पितळेचा हांडासुद्धा अगदी काळाकुट्ट झालेला आहे. त्याचप्रमाणे हे स्टीलचं भांडं अगदी डल झालेलं आहे, डाग पडलेत. ॲल्युमिनियमचं पातेलं, हे सर्व आपण एकाच मॅजिक पावडरमधून घासणार आहोत. तर मी आधीच पावडर बनवून ठेवलेली आहे. त्यातील फक्त 3 चमचे पावडर घेतली आणि ते पावडरीने सुद्धा तुम्ही भांडी घासू शकता. पण पावडर लावली तर जास्त पावडर लागते, म्हणून त्यामध्ये काय करायचं, थोडंसं पाणी मिक्स करायचं. अगदी साधं पाणी, नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असतं ते मिक्स करायचं आणि त्याची पेस्ट तयार करायची आणि पहा अशा प्रकारे फेस येतो. हा जुना तांब्याचा कलश खूप खराब झाला आहे, त्याला काळे डागसुद्धा पडलेले आहेत. तर हा कलश फक्त ओला करून घ्यायचा आणि त्याला ही जी पेस्ट तयार केलेली आहे ती फक्त लावायची. आता सुरुवातीचा भाग मी फक्त हाताने चोळून दाखवते. पहा अगदी क्षणातच कलर चेंज झालेला आहे. म्हणजे जुना कलश आणि आपण लिक्विड लावल्यानंतरचा कलश किती फरक आहे. फार खराब भांडं नसेल तर तुम्ही लगेचच घासू शकता. तर अशा प्रकारची कोणतीही मऊ घासणी घ्यायची आणि या जादुई लिक्विडमध्ये बुडवायची आणि हलक्या हाताने भांड्याला पूर्णपणे लावून ठेवायचं. आता हे भांडं फारच खराब आहे, त्याला अशा प्रकारे डागसुद्धा पडलेले आहेत. म्हणून सर्व बाजूनी लावून 5 मिनिट मी साईडला ठेवून देणार आहे, जेणेकरून हे डाग पटपट निघतील. पहा अगदी मी लावतेच आहे तोपर्यंतच तांब्या स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे सर्व बाजूने जादुई पावडरचं लिक्विड सगळीकडे लावायचं आहे. आता तळाचा भाग पहा, अगदी फक्त त्या घासणीवरती घेऊन मी फिरवतेच आहे तर अगदी नव्यासारखा लख्ख दिसायला लागलेला आहे. रिझल्ट तुमच्या समोर आहे. म्हणजे काळाकुट्ट भाग पहा आणि आता हात फिरवला तर किती अगदी नव्यासारखा चकाचक झालेला आहे. आणि मी अजून लिक्विड लावतेच आहे तोपर्यंत जवळजवळ 75% आपला तांब्या स्वच्छ झालेला आहे. आणि 5 मिनिट तांब्या साईडला असाच ठेवून दिला. 5 मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. पाहू शकत असाल तळाकडील भाग अगदी लख्ख झालेला आहे नव्यासारखा आणि आतूनही पहा, फक्त आपण 5 मिनिट लिक्विड लावून ठेवलेलं तर तांब्या अगदी नव्यासारखा लख्ख झालेला आहे. यावर जे काळे डाग होते ते थोडेसे राहिलेले आहेत. हे काढण्यासाठी आपण नवीन ट्रिक वापरणार आहोत. आता आपण पितळेचा कलश पाहू. तर पितळेच्या कलशाला सुद्धा हलक्या हाताने घासणीने जे लिक्विड बनवलेलं आहे तेच फक्त चारी बाजूने चोळलं. आता हा कलश फार अगदी खराब झालेला नाही तर त्याला मी 2 मिनिट चोळलं आणि पुन्हा लगेचच पहा अशा प्रकारे स्क्रबरने घासून लगेचच धुतलं. म्हणजे हा मी 5 मिनिट पण नाही ठेवला तर लगेचच मी हा कलश धुतलेला आहे. किती चकाचक आणि स्वच्छ नव्यासारखा झालेला आहे. म्हणजे अगदी काही क्षणातच होतं.
फार आपल्याला मेहनत करायची गरज नाही. अगदी नव्यासारखं आतून बाहेरून लख्ख झाले दोन्हीही तांबे. आता आपण ॲल्युमिनियमची भांडी घासून दाखवणार आहोत. हे पातेलं फार जुनं आहे आणि आतून अगदी काळं झालेलं आहे. त्याचप्रमाणे बाहेरून सुद्धा डलनेस आलेलं आहे, म्हणजे त्याची चकाकी उडालेली आहे. तर सेम लिक्विड असं लावून ठेवायचं आणि हलक्या हाताने लावायचं आहे. हे पातेलं आतूनही पहा अगदी काळं कुट्ट झालेलं आहे आणि हे लिक्विड लावता लावताच हे परिणाम करायला लागलेला आहे, इफेक्ट करायला लागलेला आहे आणि आपलं पातेलं आतून बघा काळसर आहे, ते निघायला लागलेलं आहे. ते मी 5 मिनिट ठेवलं. त्याचप्रमाणे हा जो गडू आहे तो अगदी करपलेला आहे. पहा आतून करपलेला आहे, त्याला बाहेरूनसुद्धा करपलेला आहे, डाग पडलेले आहेत. ह्या भांड्याला सुद्धा आतून बाहेरून लिक्विड लावून 5 मिनिट ठेवून द्यायचं. आताचा गडू तुम्ही पहा आणि नंतरचं पहा किती इफेक्ट आहे. ॲल्युमिनियमच्या गडूलाही हे लिक्विड लावून ही दोन्हीही भांडी मी एकत्र करून 5 मिनटासाठी साईडला ठेवून दिली. आता स्टीलचं भांडं घासून दाखवते. पहा हा टोप आहे आणि आतून बाहेरून खूप खराब झाला आहे, आतमध्ये डलनेस आलेला आहे. त्याचप्रमाणे बाहेरच्या साईडनं पूर्णपणे काळं झालेलं आहे. त्याचा तळभाग असेल तो काळा कुट्ट झालेला आहे, त्याच्यावरती एक प्रकारची लेयर आलेला आहे. त्यालासुद्धा हलक्या हाताने अशा प्रकारे लिक्विड लावायचा. आता तळाचा भाग पहा, मी लावतेच आहे तोपर्यंत अगदी चकाचक निघायला सुरुवात झालेली आहे. फरक तुमच्या समोर आहे. हलक्या हाताने घासत असतानाच इतकं निघालेलं आहे. आता हे जिथे जिथे थोडं जास्त आहे तिथे घासणीला पुन्हा लिक्विड लावायचं आणि थोडंसं प्रेशर देत घासायचं. आणि आता हे साईडला ठेवून दिलं म्हणजे कुठे कडा काना कोपऱ्यातून सर्वकडून घासणी फिरवायची म्हणजे अगदी पातेलं स्वच्छ निघतं. आतूनसुद्धा मी हे लिक्विड लावलेलं आहे. आता आपण ही सर्व भांडी धुवून पाहूया, म्हणजे ॲल्युमिनियमची आणि स्टीलची भांडी आपण धुवून पाहू की किती निघालेले आहेत. तर पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये पहा किती नवं चकाचक झालेलं आहे आणि आतून एक प्रकारे लकाकी आलेली आहे, नवेपणा आलेला आहे. आणि हे थोडेसे डाग आहेत, त्याला आपण वेगळी पद्धत वापरणार आहोत. त्याचप्रमाणे हा गडूसुद्धा पहा नव्यासारखा निघालेला आहे. जे डाग आहेत त्यासाठी आपण पुढे एक पद्धत वापरणारच आहोत सर्व भांड्यासाठी. हे ॲल्युमिनियमचं पातेलंसुद्धा धुवून दाखवते. तर पहा अगदी त्याच्यावरती नवीन झळाळी आलेली आहे, लकाकी आलेली आहे आणि आतूनसुद्धा स्वच्छ झालेलं आहे. चारही धातूची भांडी घासून झालेले आहेत. आता जे डाग राहिलेले आहेत भांड्याला त्यासाठी काय करायचं, रांगोळी आहे ती 2 चमचे रांगोळी घ्यायची. रांगोळी घेताना जी बारीक असते ती घ्यायची आणि त्यामध्ये गरजेनुसार डिशवॉश लिक्विड घालायचं. इथे माझ्याकडे विम लिक्विड आहे ते वापरलेलं आहे, म्हणजे याची पेस्ट होईपर्यंत लिक्विड घालायचं आहे. अशा प्रकारे पहा पेस्ट तयार झालेली आहे. आणि ह्या पेस्टने ज्या भांड्याला डाग पडलेले आहेत त्या भांड्यावरती हलक्या हाताने घासायचं आहे, म्हणजे फार मेहनत करायची गरज नाही. तर ह्या तांब्याचा कलश आहे त्यावरती हलक्या हाताने घासलं. याच्यातली जी रांगोळी असते ना ते स्क्रबरचं काम करते. त्याचप्रमाणे भांड्यावर कुठल्याही प्रकारचे स्क्रॅच पडत नाहीत, म्हणजे कितीही चिकट तेलकट डाग असेल, काळपट झालेला डाग असेल तर तो अगदी सहज निघतो. कुठेही आपल्याला इथे भांडी घासताना ताकद लावायची गरज नाही, तर हलक्या हाताने फक्त फिरवायचं आहे आणि हाताला कुठेही त्रास होत नाही, हाताला रॅशेस पडत नाहीत. सर्व बाजूने पहा अशा प्रकारे हलक्या हाताने मी तांब्याचा कलश घासून घेतला आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि लगेचच कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचा. आणि याच पद्धतीने जी डाग पडलेली ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी होती तीसुद्धा मी घासून घेतलेली आहेत आणि फरक पाहू शकत असाल. नवी आणि एकदम शायनिंग मारत आहेत भांडी. तर ही पावडर कशी बनवायची, तर त्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये घरात उपलब्ध असणारं ते म्हणजे गव्हाचं पीठ. साधं आपण चपातीसाठी आणतो ते गव्हाचं पीठ मी 3 चमचे घेतलेलं आहे. तुम्ही किती भांडी घासणार आहात त्याच्यावरती प्रमाण ठरतं. सुरुवातीला एवढं बनवून पहा आणि त्यामध्ये किती भांडी घासली जातात ते पहा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. तर 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे डिटर्जंट पावडर, म्हणजे कपडे धुण्यासाठी आपण कोणतीही पावडर वापरतो त्यातील सेम चमच्याने 2 चमचा पावडर घेतली. आता तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ. तर जे आपलं कुकिंग मीठ असतं जे आपण नेहमी वापरतो ते पांढरं मीठ 2 चमचे घेतलेलं आहे. चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे कुकिंग सोडा, म्हणजे मिठा सोडा म्हणतात किंवा खाण्याचा सोडा, तो 2 चमचे घेतलेला आहे. शेवटचा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे लिंबूसत्व म्हणजेच सायट्रिक ॲसिड. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतं, तर ते 2 चमचे घेतलेलं आहे. पुन्हा प्रमाण ऐका, 3 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे वॉशिंग पावडर, 2 चमचे
मीठ, 2 चमचे खायचा सोडा आणि 2 चमचे लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड. हे सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण एकजीव होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आणि आता तुम्हाला जर याने देव साफ करायचे असतील किंवा नाजूक कलाकुसर केलेली भांडी साफ करायची असतील तर त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आणि हे मिश्रण मिक्सरवरती अगदी काही सेकंदच फिरवून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा, अशा प्रकारे मिक्स होईल सर्व. फक्त मिक्स होण्यासाठीच आपल्याला हे फिरवायचं आहे, म्हणजे सायट्रिक ॲसिड थोडंसं जाड होतं ते एकत्र होईल. तर अशा प्रकारे आपलं हे घरगुती पितांबरी पावडर किंवा जादुई मिश्रण तयार झालेलं आहे. काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि ज्या वेळेला तुम्हाला तांब्या, पितळ, ॲल्युमिनियम, स्टील किंवा बाथरूम साफ करायचं असेल, बाथरूमच्या टाईल्स साफ करायच्या असतील, त्यावेळी यामध्ये फक्त पाणी मिक्स करायचं आणि भांडी किंवा बाथरूमच्या टाईल्स साफ करून घ्यायच्या. म्हणजे एका जादुई मिश्रणापासून तुमचं सर्व घर अगदी चकाचक होतं, तेही कमी खर्चामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये. तर आवडली ना आजची जादूच्या लिक्विडची रेसिपी? जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.